मध्ये कंप्लीट करायची आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय निखिलला. मॅचला इथे मात्र सुरुवात होती. पहिला बॉल या ठिकाणी ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. पहिलाच बॉल फुल टॉस होता. अगदी पहिलं तर मग एलिव्हेशन झालं नाही. अगदी चांगल्या पद्धतीने बॉल हाताळला गेला आणि संधी देखील होती, परंतु ती संधी रोहनदादा त्या ठिकाणी फलंदाजांनी गमावली. फलंदाज निखिलने. अगदी बरोबर, कारण की पहिल्या चेंडूवरती निखिलाचा विचार केला तर निखिलाची खासियत राहिलेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 पेक्षा अधिक धावा जमवण्याचा त्याचा नेहमीच मानस राहिलाय. पण पहिल्या चेंडूवरती अपयश, कारण की सिनियर गटातील सामने आपल्याला पाहायला मिळतात. विवेक डोंगरे पहिल्या षटक ज्याच्या माध्यमातून हाताळला जात आहे. दुसरा चेंडू फसवला गेलाय की काय, पण मात्र नाही. झेल सुटलाय, सहज सोपा झेल धरतीला दान होतोय आणि इथून मात्र आपण पाहिला तर निखिल तारे याला जीवनदान. नक्कीच अशा पद्धतीच्या झेल जर सुटले तर मग कुठेतरी टीमला मोठा फटका बसू शकेल. कारण कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आपण नेहमीच पाहिलंय. आणि बीएस स्पोर्ट्स येणार बोरपाडा संघ हा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आज भूमिक स्पोर्ट्स नावाने हा संघ येणार बोरपाडा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. एक सहज सोपा झेल तिथे धरती मातेला दान केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग टीमची धावसंख्या 1 या धावसंख्येवरती. चेंडू क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 1 या धावसंख्येवरती. विवेक डोंगरे चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. ओ फाईन स्लिप मध्ये बॉल निघून गेलाय. इथे देखील पाहिलं तर धावची संधी होती, ती संधी त्या ठिकाणी गमावली. चांगली गोलंदाजी आणि चांगली पिचिंग पाहायला मिळाली. अगदी प्रत्येक बॉल हा अचूक टप्प्यावरती हाताळला गेलाय. अगदी बरोबर, लाईन अँड लेंथ योग्य असणं खूप गरजेचं आहे. हीच गोलंदाजाकडनं नेहमीच अपेक्षा राहिले आणि तीच कामगिरी इथून मात्र जर आपण पाहिली तर या गोलंदाजाकडनं होताना आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे विवेक डोंगरे, ज्याने आतापर्यंत 3 चेंडूची हाताळणी केली आणि फक्त एकच धाव खर्च केले. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, योग्य एलिमिनेशन नाही. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धीरज याने अचूक नेम हेरलाय आणि त्यामुळेच पंच करण मोरे यांनी दर्शवलंय तिसऱ्या पंचांची इथून मात्र मागणी केलेली. हा निर्णय सोपवलाय तिसऱ्या पंचांकडे. फलंदाज धावबाद आहे की नाही हे मात्र तपासलं जाईल. पण धीरज आणि आमचे गुणलेखक आशिष यांचं वेगळं कॉम्बिनेशन आहे. ते कॉम्बिनेशन जमलं होतं कवाडच्या मैदानावरती विनायक पेट्रोल पंपच्या मागे. तर इथून मात्र तपासलं जाईल फलंदाज धावबाद आहे की नाही. तर बॅटर इज सेफ, फलंदाज धावबाद नाही, कारण की एक पाऊल पुढे इथून मात्र जर आपण पाहिलं पॉपिंग क्रीज पासून फलंदाजी बॅट ब्रश होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव जर आपण पाहिलं तर 1 धाव अंकित केली जाईल आणि या एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 2 या अंकावर. नक्कीच पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत पॉवरफुल गोलंदाजी विवेक डोंगरेने केली आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल. यावेळेला नोचा इशारा आलाय. ऑन द ड्राईव्ह केलाय. सिलिमिड मध्ये बॉल आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळाला, बेस्ट फील्ड पाहायला मिळाली आणि त्यानंतर पंच करण मोरे सरांचा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल या ठिकाणी घोषित केला गेला. म्हणजेच काय तर 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. एकंदरीत 4 या धावसंख्येवरती. फ्रीडची संधी असेल आता मात्र फलंदाज इथून रोशन स्ट्रायकर एंड वरती आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. येणारा बॉल फ्रीडचा आहे. फ्रीडचा बॉल म्हटलं ना रोहन दादा तर नेहमीच फलंदाजासाठी सुवर्ण संधी. सुवर्ण काळ, सुवर्ण वेळ चालून आलेली आहे रोशन याच्या करता. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा काय घडलंय, दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. रोशन डगआउटच्या आश्रयाला परतताना. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 4 या अंकावरती आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झालाय. आतापर्यंत जर आपण
विचार केला तर एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. एक अतिरिक्त चेंडूची हाताळणी केली गोलंदाज विवेक डोंगरे याने आणि त्याच कारणास्तव एक अतिरिक्त चेंडू हाताळावा लागतोय. आतापर्यंत अधिकृत चेंडूचा खेळ झाला तो 5. पुढचा चेंडू वेगळा आवाज इथून मात्र आपल्याला ऐकायला मिळाला. तत्पूर्वी एकच धाव अंकित केली जाईल आणि या एका धावेच्या बढतीनं अखेर ती धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. एकूण एकंदर धावा जोडल्या गेल्यात त्या आपण पाहतोय त्या 5 धावा. नक्कीच पहिलं षटक खूप महत्वाचं होतं. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर विवेक डोंगरेवरती जबाबदारी टाकली होती. त्या जबाबदारीला तो उभा राहिला. जे धावसंख्या त्याला रोखायची होती ती धावसंख्या त्याने रोखली आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मग रोशनला त्याने देखील बाद केला. चला टीम मीटिंग कोणत्या प्रकारची घेऊ नका, लगेचच मॅच सुरू करा, कारण आपल्याला इथे एक एक क्षण खूप महत्वाचा आहे. आणि आता इथे सिनियर गटातील मॅचेस सुरू झाले त्यामुळे आपलं योगदान या स्पर्धेसाठी खूप महत्वाचं असेल. तर दोन्ही टीमला विनंती मी करेन की आपण स्पीडअप करा. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 5 जोडल्या गेलेत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल शिवांजय स्पोर्ट्स जय महाराष्ट्र धामणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करेल रॉयल झिडके. याच मैदानावरती सातत्याने खेळणारा संघ पुन्हा एकदा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल रॉयल झिडके. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुशील डोंगरेला आणला गेलाय. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅट्समन अलके स्ट्रायकर एंड वरती आहे. पहिलाच बॉल थोडासा फुलर लेनचा होता, अगदी कव्हर क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न होता. सिलिमिड ऑफ मध्ये बॉलला अडवलं गेलं आणि या सिंगलच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 6 या धावसंख्येवरती. पहिलाच बॉल थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर होता. बॅटचा फ्लो ओपन करत असताना सॉफ्ट हँड बॉलला खेळलं गेलं आणि त्यानंतर एक सिंगल इथे अंकित केली जाते. या सिंगलच्या मदतीने 6 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. गोलंदाजी मार्क वरती सुशील डोंगरे चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉल वरती त्याने सिंगल खर्च केली. नेक्स्ट बॉल सुशील डोंगरेचा. या बिलला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइड क्रॉस बॅटेड फटका आडव्या बॅटने बॉलला मात्र ऑन साइडला ढकलला गेला. मिड ऑन मध्ये जोपर्यंत चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली. अगदी बरोबर, कारण की ज्या पद्धतीने फटका पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक धीरज तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या माध्यमातून चेंडूची फेक केली गेली. एका धावेची जोड आपण पाहतोय धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 6 धावा आणि दरम्यान घडलंय काय तर दांडी गोल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर मात्र मिस केला बॉलला आणि त्यानंतर थेट एस्टांवरती चेंडू जाऊन आदळला. पाहू शकाल रिप्ले मध्ये देखील थोडासा स्विंग हलकासा कट बॉल होताना पाहायला मिळाला आणि मिडल ऑफ द स्टंप अगदी मधोमध चेंडू मात्र आदळला गेला आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. खूप चांगला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. खूप चांगल्या अँगलने चेंडू हा डिलिव्हर केला गेला. ओहो, स्विंग अँड मिस आणि त्यानंतर थेट एस्टांचा वेध घेतलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. हर्षल या ठिकाणी अल्केश बाद होत आहेत आणि टीमला बसलेला हा दुसरा धक्का आपण पाहिला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 6 धावसंख्येवरती खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. या पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती विकेट. विवेक डोंगरेने जी कामगिरी संपन्न केली ना तीच कामगिरी सुशील डोंगरे देखील पूर्ण करतोय. याही वेळेला मात्र पंचांचा विचार केला तर मग वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रन इथे मात्र प्राप्त होईल. टीमच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. कधी चांगली गोलंदाजी तर कधी स्वेअर मारा पाहायला मिळाला. सुशील डोंगरे पुढचा बॉल इथे मात्र मार्गस्थ करेल. हर्षल ऑन स्ट्राईक. ऑन साइडला अलॉंग दी कार्पेटना मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला गेलाय. अगदी शांत संयमी सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारची जोखीम उचलली जात नाहीये. 1 आणि 2 मध्ये या धावा अंकित केल्या जात आहेत. सिंगल डबल मध्ये परिवर्तन केलं जात आहे. मोठी फटकेबाजी केली जात नाही. त्याचं एकमेव कारण रोंदादा अगदी अचूकता या ठिकाणी बाळगली गेली. खूप चांगली गोलंदाजी, अचूकता राखली. गुड लेंथ वरती चेंडू ठेवले जातात. पिचिंग चांगली ठेवली जाते. नेक्स्ट बॉल रिव्हर्स खेळत या वेळेला स्विच हिट केला बॉलला डी बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र मिळेल ती फक्त एक सिंगल धाव.
सिंगलच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल 1च्या साह्यानं 9 या धावसंख्येवरती. अगदी बरोबर. जर आपण पाहिलं तर येणार बोरपाडा संघ इथून मात्र हवी होताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की गोलंदाजीचा तिखट मारा आहे, टिचून मारा आहे. अगदी जर आपण पाहिलं तर मोठे फटके तर नाही आहेत, फक्त ना फक्त सिंगल दुहेरी मध्ये सुद्धा जाऊन दिलेलं नाहीये फलंदाजांना. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, निघून चाललाय चेंडू. आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तू मै एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. षटक क्रमांक 2 ची समाप्ती आणि धावा आहेत फलकावरती. एकूण एकंदर डबल फिगर 10 ही धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 सुशील डोंगरे यांनी अतिशय उत्तम रीतीने हाताळलं, ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक विकेट मिळवली आणि 5 धावा त्याने खर्च केला. चांगलं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर विवेक डोंगरे याने 5 धावा खर्च केला, पण त्याला एकही विकेट मात्र मिळालेली नाहीये. एक चांगली कामगिरी इथून मात्र त्याला पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाजीला आणला गेलाय धीरज याला. मी यापूर्वीच म्हटलं होतं की आमचे गुणलेखक आशिष आणि धीरज एक वेगळं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं होतं विनायक पेट्रोल पंप कवाडच्या मैदानावरती. तोच धीरज आता मात्र आलाय गोलंदाजी करण्याकरता. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चेंडू निघून चाललाय, क्षेत्ररक्षक आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक पेक्षा अधिक धाव इथून मात्र जोडण्यामध्ये यश मिळालंय का हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असणार. म्हणजे 2 धावा जोडल्या गेल्यात या चेंडूवरती आणि या 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या अंकावर. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पायचीची अपील आणि अगदीच जर आपण पाहिलं तर यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, पण बॅटर इथून मात्र सुरक्षितरित्या आपल्या घरामध्ये पोहोचतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 14 या अंकावरती. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत एकूण एकंदर 2. आणि अजून एक गोष्ट मात्र विसरून जमणार नाहीये, आम्ही झिडकेकर चषकमध्ये प्रवीण येणार बोरपाडा संघाने चांगला परफॉर्मन्स, चांगला क्लास दाखवला होता याच मैदानावरती. पण ती स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये होती, ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आहे. BS जी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आपण पाहतोय. निश्चितपणाने इथे आतापर्यंत पाहिलं तर गोलंदाजी अटॅक खूप चांगला राहिलाय टीम येणार बोरपाडा संघाचा. यावेळेला आक्रमण केलंय, क्रॉस बॅटेड फटका आपण पाहतोय. मिडॉन क्षेत्राकडे बॉलला खेळून काढले क्षेत्ररक्षक, तिथे देखील दाखल होतात. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकेल. एकंदरीत 15 धावा धावफलकावरती आहेत. परंतु रोहन दादा, आपण आतापर्यंत विचार केला तर या इनिंग मध्ये आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ झालाय आणि फक्त 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि धावसंख्येचा विचार केला तर मग लो स्कोरिंगची मॅच आहे, म्हणजेच किती तर 15 धावा आहेत. परंतु इथून जरीमरी खांडपेठ टीमला अटॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 5, दुसऱ्या षटकामध्ये धावा होत्या 6, म्हणजेच 11 धावा 2 षटकामध्ये होत्या. आणि त्यानंतर मात्र इथून आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. धीरज पुढचा बॉल घेऊन, ओहो, यावेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धीरज एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. ज्या वेळेला त्याला गोलंदाजी संधी मिळाली त्यावेळेला त्याने चांगली गोलंदाजी केली आणि ज्या वेळेला त्याला फलंदाजीची संधी मिळाली त्या वेळेला त्याने फलंदाजी देखील चांगली केली आहे. सर अगदीच बरोबर, कारण की धीरज एक असं नाव आहे येणार बोरपाडा संघाकडनं आपल्याला नेहमीच पाहायला मिळत आहे, ज्याची मजबूत देहयष्टी जरी असली तरी सुद्धा फलंदाजी करताना फटके सुद्धा तितकेच क्लास आहेत आणि गोलंदाजीचा मारा सुद्धा तितका तिखट आहे. आपण पाहतोय राईट आर्म वरती विकेट. यावेळेस मात्र जुसी फुलटॉस पद्धतीचा चेंडू, एलिमिनेशन योग्य साधता आलेलं नाहीये फलंदाज निखिल याला. अगदी सुरुवातीपासून फलंदाजी चांगली करतोय पण अपेक्षित फलंदाजी नाहीये, कारण की ज्या धावा जोडणं फलंदाजाकरता बंधनकारक आहे, डावाच्या सुरुवातीपासून तो फलंदाज आहे. अजूनही नजर मात्र काही स्थिरावलेली नाहीये. जरूर, कारण इथून मात्र गेअर चेंज करणं गरजेचं आहे. कारण विचार केला तर समोरचा संघ आहे एकदम स्ट्रॉंग आहे, कारण त्यांच्याकडे बॅटिंग खूप चांगली आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मग मोठं टार्गेट ठेवणं जरीमरी खांडपेटिंग टीमसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटचा बॉल आहे धीरजचा, शेवटचा बॉल आक्रमण केला गेला इंटू द गॅप. एक टप्पा करीस बॉल पाठवला गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा संघर्षमय चौकार येईल.
बॅटर आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समन हर्षलच्या बॅटमधून हा दमदार चौकार आपण पाहिलाय. मात्र अखेरकार त्या संघर्षाला वाचा फोडली या फलंदाजानं. या संघर्षाच्या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 3 षटकाचा खेळ संपलाय. विवेक डोंगरेने गोलंदाजी केली, 5 धावा त्यानं खर्च केल्या. सुशील डोंगरेने गोलंदाजी केली, 6 धावा त्यानं खर्च केल्या. त्यानंतर धीरज आले, धीरजने 10 धावा खर्च केल्या. 3 षटकाचा खेळ संपला. 21 धावा या धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. रोहन सर, येणाऱ्या 6 बॉलवरती कमीत कमी किती धावा येणं गरजेच्या आहेत? किमान 10 ते 15 धावा जर आल्या तर मात्र रजनी क्रिकेटमधील सेफ टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळू शकते. पण क्रिकेट असा एक खेळ आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सेफ टोटल आतापर्यंत गणली गेलेली नाही आहे. कारण की एक प्रमुख सूत्र आपण दिग्गज समालोचकांपैकी एक नाव जर आपण ऐकलं असेल, व्हॉइस ऑफ वाडा दिनेश ठाकरे सर, त्या मुखातून मी नेहमीच ऐकत आलेलो आहे की कधी कधी छोटी वाटणारी धावसंख्या ही कधी मोठी वाटू लागते आणि मोठी वाटणारी धावसंख्या ही मात्र छोटी वाटू लागते. तर बघूया काय घडेल, येणारी वेळ काय सांगून जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. गोलंदाजी करता आलाय गोलंदाज यश डोंगरे, याला आपण पाहतोय षटक क्रमांक 4 आणि अंतिम षटक ज्याच्या माध्यमातून इथून मात्र हाताळला जाईल. निखिल तारे अजूनही खेळपट्टीवरती आहे. आतापर्यंत फक्त न फक्त सिंगल्सने त्यांनी डावाला आकार दिला, म्हणजे एका बाजूने किल्ला लढवलाय अशी स्थिती पाहायला मिळते. यावेळेस मात्र अवसानघातकी फटका घडलाय काय तर विकेटचं पतन, फलंदाज बाद. निखिल बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदीच हा फटका खेळण्याकरता शफल क्रॉस झाला होता फलंदाज निखिल आणि चेंडू जो आहे तो अपेक्षित प्रमाणे बॅटवरती आला नाही. सहज सोपा झेल समाप्त केला गेला. बॅटर बाद होताना आपण पाहतोय निखिल याला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी रॉयल क्लब झिडके संघाचे संघनायक आणि शिवांश 11 जर्मन धामणगाव संघाचे संघनायक दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय. शिवांश 11 जय महाराष्ट्र धामणगाव दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती करतोय आपण त्वरित नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. काही वर्षापूर्वी याच मैदानावरती दोन्ही संघांचा सामना राहिला होता. वेताळ स्पोर्ट्स उंबरपाडा आयोजित ट्रॉफीमध्ये, तेव्हा सुद्धा प्रवीण तुम्हीच होतात. रविवारचा तो दिवस होता. कसं वाटलं होतं आणि आता कसं वाटतंय? नक्कीच रोहन सर, त्यावेळेला धामणगाव संघाने तो सामना अंतिम सामना जिंकला होता आणि तो वचपा आज रॉयल झिडके संघाच्या माध्यमातून काढला जाईल का? यावेळेला बॉलर बॅकड्रॉप अलॉंग दी कार्पेटनं समोरच्या दिशेनं बॉलला खेळला गेला, परंतु काय फलंदाजी त्या मॅच मध्ये केली होती टीम धामणगाव संघाच्या फलंदाजाने. व्हॉट अ बॅटिंग! भावेशने ती फलंदाजी केली होती. आज देखील तो सामना आमच्या आठवणीमध्ये आहे. फायनलचा तो सामना, काय ती फलंदाजी अविस्मरणीय होती. आणि त्याच नंतर आपण पाहिली त्याच्या साथीने फलंदाजी केली होती सुनील याने. व्हॉट अ बॅटिंग! सुनील पाटील आमच्या समवेत त्यावेळेला मात्र कॉमेंटरीसाठी उपस्थित होते, जे पिळंजे गावचे होते. व्हॉट अ बॅटिंग! मात्र तो वचपा आज या मैदानाच्या आतमध्ये काढला जाईल का? कारण या आठवणी असतात एखाद्या मैदानावरती आपल्याला ज्या वेळेला पराभूत समोरचा संघ करतो, पुन्हा एकदा गाठभेट होते, त्यावेळेला तो वचपा काढण्याचा प्रयत्न केला जातो. रोहन सर, अगदी बरोबर. दावे प्रतिदावे, हल्ले प्रतिहल्ले हे होतच असतात, मग त्यामधून शिकणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस मात्र घडलंय काय तर तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावेच्या बढतीनं धावफलक इथून मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 24 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करा, वेळ कृपया कमी खर्च करा. यश डोंगरे आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र खूप दूरवरती चेंडू ठेवला गेला, अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला. त्यानंतर पंच करण मोरे सर यांचा वाईटचा इशारा होतो. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. एकंदरीत 23 या धावसंख्येवरती. अगदी पहिल्या क्रमांकातून इथून अटॅक करावा लागेल. हो, यावेळेला मात्र तो फटका आलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचताय, झेल कॅरी करू शकले नाहीयेत. झेल तर ड्रॉप झाला आणि त्यानंतर मात्र 2 धावा जरूर मिळतील. या 2 धावेच्या साह्याने आपण टीमची धावसंख्या पाहू शकाल. 25 धावा प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने, परंतु हातातून हा चेंडू निसटला आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं जाईल. यश डोंगरे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर मग
चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झाला आणि एकंदरीत टोटल टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 25 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेला देखील पाहिलं तर मग शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. आउट ऑफ द ऑफ स्टंप, बराचसा बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा वाईटचा इशारा होईल पंचाच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा. 3 चेंडूचा खेळ इथे परत अजून देखील शिल्लक आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल येणाऱ्या चेंडूवरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा काय घडलं एक्झॅक्ट पाहावं लागेल. बिंदास लसने इथे थोडासा फंबल करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक सिंगल धाव इथे मात्र मिळेल 22 स्वरूपामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या जातील 27 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक घ्या आणि इथून मात्र स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. प्रमोद आहेत, मोठे फटके खेळावे लागतील. येणाऱ्या 2 बॉलवरती मोठे स्ट्रोक आले तर मग सन्मानजनक टोटल असेल, फायटिंग टोटल असेल, जिथे मात्र टीम खांडपे संघ फाईट देऊ शकेल त्याकरिता प्रमोदला हात खोलावे लागतील. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस आहे आणि त्यानंतर काय तर मग प्रमोद देखील बाद होतील लेग बिफोर स्वरूपामध्ये. आणखीन एक विकेट्स गमावला जरीमरी स्पोर्ट्स खांडपे टीम पुणे. चला पुढील मॅचचा टॉस करण्याकरिता दोन्ही टीमचे कर्णधार रॉयल क्लब झिडके आणि त्यानंतर जय महाराष्ट्र धामणगाव. शिवांश 11 जय महाराष्ट्र धामणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ असेल रॉयल क्लब झिडके. लक्ष्मी घरघंटी, माऊली कलेक्शन, प्रगती सुपर मार्केट, न्यू प्रवेश किराणा स्टोर, ओल्डी ग्रुप आणि वीर एंटरप्राइजेस आणि त्यांच्या समवेत 6161 आणि त्यांच्या 71 आणि त्यांच्यामध्ये काय तर बीएस स्पोर्ट्स. या टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचणार आहोत. तिथे पुढील मॅचचा टॉस केला जाईल. एक बाजूने असेल धामणगाव, 2 हात करेल रॉयल क्लब झिडके. ओ यावेळेला मात्र एज आहे आणि त्यानंतर मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि इथे सिंगल मात्र घेतली गेली आहे आणि इथून मात्र षटक देखील कंप्लीट झालंय. 4 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 28-29चं लक्ष. 24 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता टीम एनआर बोरपाडा संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल टीम जरीमई खांडपे टीम आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. लो स्कोरिंगचा सामना आहे परंतु लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये तुम्हाला प्रयत्न दाखवावे लागतील. 24 बॉल 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी एनआर बोरपाडा या संघाला. या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपल्या समवेत जोडले जातील आमचे गणेश पांडव सर. रॉयल क्लब झिडके, शिवांश 11 जय महाराष्ट्र धामणगाव या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. रॉयल क्लब झिडके संघाचा कर्णधार मोनिश जाधव. आमचा आवाज तुमच्यापर्यंत कुठे पोहोचत असेल तर लवकर या प्लीज. टॉस साठी लगेचच या.
तर या ठिकाणी आपण नाणेफेकी करत आहोत. सन्माननीय अशोकजी कासार साहेब यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. एक बाजूने आपण पाहतोय BS स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मग गुड मॉर्निंग. प्रतीक जाधव मागतोय कॉल. 4 ओव्हरचा सामना असेल. गुड मॉर्निंग इज अ कॉल आणि आलाय BS स्पोर्ट्स. विनंती असेल दोन्ही टीमला आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय शिवांश 11 जय महाराष्ट्र टीम. नाणेफेकी जिंकले. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहात आपण या सामन्यामध्ये. या अगोदरच्या स्पर्धेमध्ये म्हणजेच वेताळ स्पोर्ट्स उमरपाडा संघाने ज्या वेळेला ही स्पर्धा इथे आयोजित केली त्यावेळेला आपण चॅम्पियन ठरला होता आणि समोर संघ देखील फायनलमध्ये रॉयल क्लब झिडकेच होता. तर मग आज या स्पर्धेमध्ये खेळताना या संघाच्या अगेन्स्ट काय रणनीती? रणनीती काय नाही, सर्व संघाने चांगला प्रयत्न केला पाहिजे. खूप दूरवरचं अंतर कापून आलेत. तर मग या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूप सारं नियोजन आज चांगलं आहे. आम्हाला खेळायला संधी मिळाली. धन्यवाद. प्रतीक तुझ्यासाठी एकच प्रश्न असेल, लाख मोलाचा प्रश्न असेल. श्रावण ठाकरे यांनी केलेलं आयोजन नियोजन त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजन तर खूप भारी आहे ना, खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात कॉम बॉक्स मध्ये जिथून दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. टीम जय महाराष्ट्र ऑन दी टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट आउट टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. तर नक्कीच धन्यवाद प्रवीण. आपलं देखील पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या इनिंग्समध्ये आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी बॅटिंग करत असताना टोटस आपण पाहिली तर 18 बॉलमध्ये 29 धावांचं एक चांगलं टार्गेट सेट केलं गेलं. भिंदाच नाही पाहू शकाल पहिल्याच बॉलवरती भिंदाच्या बॅटमधनं आलाय बेधडक. इथे मात्र निघून जाईल बॉल. सेफ बॉल जेव्हा आपण पाहिलं तर नक्कीच मुंबईला अंतिम क्षणामध्ये शेड्यूलला मात्र जेव्हा स्टॉप केलं गेलं तेव्हा मात्र नक्कीच फील्डमध्ये पाहू शकाल हवेमध्ये होता. बॉलला इथे स्टॉप केला गेलाय आणि आपण पाहिलं तर इथे धाव मात्र घेतली नाहीये. इथे चेक केलं गेलंय. आपण जर पाहिलं तर सेफ आहे बॉल. इथे मात्र सिंगल आली आहे आणि सिंगलनं आपण पाहिलं तर स्कोर काढायला सुरुवात झाली आहे. एनआर बोरपाडा ह्या टीमचं आपण पाहू शकाल ज्या ठिकाणी या सिनियर क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं बिंदास लसणे आणि त्यांच्या आगेच तुम्ही जर पाहिलं पाहू शकाल नक्कीच प्रतीक हा साथीला पाहायला मिळतोय आणि जिथपर्यंत बिंदास लसणे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत जर नॉट सेफ आपण पाहू शकाल आपण धोक्यापासून दूर आहात नाही आहात नक्कीच तिथे म्हणावं लागेल.
चला विनंती आहे कोणी कोणत्या प्रकारचे बाहेरनं कमेंट्स करू नका कारण तुमचा 12th मॅन आमच्या समोर विथ ते जॉईंट आहे त्यांनी देखील ते छायाचित्र पाहिलेले आहेत त्यामुळे कोणी कुठल्या प्रकारची कमेंट्स करू नका. सिंगल आहे त्याला मॅचला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी साकेरवरती बुम बुम आपण पाहू शकाल नक्कीच बुम बुम प्रतिक्रिया आपण पाहतोय. बिंदास नाही आपण पाहू शकाल नॉनसेक रेंजवरती पहिल्याच बॉलवरती मोठा सो खेळायचा होता. क्वार्टर बॉलला नक्कीच तरी ऑनसाइड पाहू शकतो तिथे खेळण्याचा प्रयत्न होता. कोलंदाजी माग आपण तर पद्धती नक्कीच पंकज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. टीम खांडपे बी कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल क्रमांक 2 प्रतीकच्या बॅटमधनं इथे मात्र पाहू शकाल की थोडंसं उशिरा नाही आणि इथे आपण पाहू शकाल की ज्या पद्धतीनं ठोका निर्माण होता डेंजर एंडच्या दिशेने मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे अतिघाई संकटात नाही आणि फर्स्ट विकेट इथे मात्र परतावा लागेल. बिग बॅट इज गॉन मिस्टर बिंदासच नाही यावली बॅक टू द रगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या तुम्ही थोडंसं घाई करा धावत जा. चौबाजून आपण पाहतो नक्कीच प्रेक्षक राजा या स्पर्धेला तुम्हाला नक्कीच निश्चित पाहायला मिळतंय. तिथे धावेची गरज नव्हती कुठल्या पण पाहू शकाल की बिंदास असणे बॅटर हा मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं कारण तो महत्वाचा बॅटर होता तो फिनिशर होता आणि अनेक मॅचेस त्याने आतापर्यंत आपल्या टीमला मात्र खऱ्या अर्थाने जिंकून दिल्यात आणि त्या मात्र वन हँडला मात्र त्याला इथे परतावा लागलं. ही महत्वाची विकेट आहे आणि या विकेटनं मात्र आता पुन्हा टीम खांडपे बी मॅच मध्ये येऊ शकेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी आपण पाहतो सायकल एंडवरती आलाय. क्या बात आहे सुपर डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. लेंथ की पाहतो पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर रवी त्या ठिकाणी बॉलकडे पाहत राहिला आणि तिथे मात्र सरळ आपण पाहिलं डायरेक्ट हिट केलं गेलंय. विकेट क्रमांक 2. चला लगेच टीम येणार बरोबर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेचं आपण पाहू शकाल PS चॅम्पियन ट्रॉफी 2026 तुम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहायला मिळते. कंबळ पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र आजच्या दिवसामध्ये कालपासून स्पर्धेला सुरुवात झाली. सिनियर आणि ज्युनियर गट आपण पाहतोय अंबाडी ते कवाडसूनच्या माध्यमातून संतोषजी गुरव अध्यक्ष उपाध्यक्ष बिंदातील असणे आणि तिथे मात्र नक्कीच या स्पर्धेचे आयोजक आणि प्रायोजक पाहू शकाल श्रवण ठाकरे यांच्या माध्यमातून त्याला मात्र खऱ्या अर्थानं गुड मॉर्निंग क्लब यांच्याकडनं नक्कीच हा सपोर्ट आपण पाहतोय आणि या दोन्ही व्यक्तींच्या मात्र पाहू शकाल ही स्पर्धा आज यशस्वी होताना पाहायला मिळते. मात्र उद्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धेत छान छान रनचं काम नक्कीच पाहायला मिळेल कारण ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच ज्या पाहतोय की 40+ सर्व मॅचेस या ठिकाणी तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील आणि एक आयकॉन यावली आल्याबरोबर सरळ मात्र आपल्या नावाचं वादळ घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. नाव त्याचं विवेक गाव त्याचं पण पाहिलं तर नक्कीच प्रतीकच्या बॅट मधनं आलाय आणि इथे नक्कीच बुम बुम प्रतीकच्या बॅट मधनं हा मात्र षटकार 6 धावा. छोटी मोठी शरीरशी तेवढेच मात्र शॉर्ट सिलेक्शन पाहू शकाल. टायमिंगला प्रॉपर केलं होतं बेमिसाल टायमिंगनं बॉलला फेकून दिलं गेलं सरळ आउट ऑफ द बार. षटकार 6 धावा.
धावसंख्या फलकावरती 7. नेक्स्ट बॉल अगेन राईट ऑन ओव्हर द विकेट. इथे मात्र फाईनल खेळायचा प्रयत्न पाहिजे. इथे मात्र झेल होते कॅरी. क्या बात है. विकेट क्रमांक 3. आणखीन एक महत्वाचा बॅटर तो देखील मात्र परततोय. प्रतीकचं मात्र नक्कीच पाहू शकाल विकेट सर. विकेट क्रमांक या ठिकाणी 3. मॅच पाहायला मिळतोय. इथे मात्र परफेक्ट वन पाहू शकाल की रनिंग कॅच पाहायला मिळाला आणि 30 सारख्या जातमध्ये शॉर्ट मिडऑफच्या क्षेत्रामध्ये त्याला कॅरी केलं गेलं आणि विकेट क्रमांक 3. महत्वाचे बॅटर आपण पाहतो नक्कीच येणार बोरपाड्याकडनं ज्यांना प्रतीचा प्रवास आपण करताना पाहतात. कारण आतापर्यंत असं वाटलं होतं मग प्रतीक असेल मग त्यानंतर पाहू शकाल की नवीन बॅटर ज्या ठिकाणी बिंदास देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर की रवीला देखील बाद होताना पाहायला मिळालं. आता मात्र विवेक आणि त्याच्या साथीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि डोंगरेला आपण पाहतोय. थांबांचं डोंगर तरी नाहीये मात्र डोंगरेला ती फलंदाजी करावी लागेल. कारण आतापर्यंत पिंपळीकरांतर पंकजनं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. लेन्थ चांगली आहे. लाईन ऑफ चांगला आहे. त्यानंतर राईट ऑन द टार्गेट अँड ओनली वन विकेट. ह्याच टार्गेटने तो गोलंदाजी करतोय. कारण त्याला माहिती आहे आमच्याकडे तर फलंदाजी झाली नाहीये मात्र बॅटिंग करत असताना लो स्कोर मॅच 29 धावांचं टार्गेट आहे आणि इथे ते मात्र त्या 29 धावा डिफेंड कराव्या लागतील. तेवढी चांगला बॉल आहे. फाटली बॉल मध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉल. लेंथ जर चांगली असते ते पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर षटक या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्येची टोटल तुम्ही जर पाहिली तर 3 विकेट लॉस ऑफ 7 रन ऑन कार्ड. येणार बोरपाडा 7 या धावसंख्येवरती आहे. आता विजयाकरता इथनं पण जर पाहिलं तर 12 बॉल आणि बनवायच्या तिथे मात्र 18 बॉल आणि 22 धावेची गरज आहे. अठरा बॉल आणि 22 धावेची गरज आहे. सिनियर गटची पहिली मॅच तुम्ही पाहता. 4-4 ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील. यानंतर होम ग्राउंड वरती रॉयल क्लब छिडके, मोनिश जाधव, प्रतीक जाधव आणि टीम कंपनी या अक्षरनं तुम्हाला नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं तर शिवांश 11 6 महाराष्ट्र धामणगाव दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. आता इथे थोडंसं वेल आपण पाहतोय थोडंसं जास्त इथे पाहायला मिळतंय. सर देखील पंच आपण देखील सूचित करायचं आहे. नक्कीच प्रत्येक टीमला विनंती करतो बॅटर असेल गोलंदाज असेल आपण काही करा. बॉलिंग मागवरती आलाय गोलंदाज अमोल. या विभागातील भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं श्रवण ठाकरेंच्या माध्यमातून बीएसए ब्रँड तुम्ही पाहतात. 18 बॉल 22 धावा. यावेळी थोडासा काढायचा होता. खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र ऑनसाइड असेल, फाईड असेल, सिक्युरिटी डीप असेल तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होत आहे. एक सिंगल येते आहे आणि एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 8 या धावसंख्येवरती आहे. तर 17 मध्ये 21 समीकरण बदललं जात आहे. लो स्कोर मॅच जरी असेल तरी एका टीम आपण पाहू शकाल खांडपे अप्रतिम पाहायला मिळते. ज्या पद्धती गोलंदाजी पंकजने गेली ती पहिलं स्पेल जी हाताला गेली तिथे अक्षरशः पाहू शकाल 3 विकेट्स डाऊन केल्या गेल्या. मॅचला तिथे स्वरूप दिलं गेलं प्रतीकनं. त्यानंतर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी प्रतीक देखील बाद झाला. षटकार आला होता प्रतीकच्या बॅटमधनं. दुसऱ्यावरती मात्र विकेट रनआउट स्वरूपानं पाहायला मिळेल. अशा पद्धतीने आता पण 3 विकेट. यावेळी सुपर पेस मला म्हणतो नक्कीच वाईट बॉल पण या ठिकाणी दर्शवताना पंचांचे 2 हात समांतर धाव मात्र हवांतर आणि 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 9 या धावसंख्येवरती आहे. शांतीचं वातावरण जरी असेल आपण पाहतो खेळामध्ये थोडं वाजताय. स्पर्धेतील दुसरा दिवस आणि मात्र उद्या देखील या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आणबान शांत तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. सर्व मात्र सिनियर क्रिकेटर या स्पर्धेमध्ये तुम्हाला फिलॉन होताना पाहायला मिळतील. पण मात्र वाडा क्रिकेट असेल, भिवंडी असेल खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडनं जुनं क्रिकेट पाहिलं होतं ते पुन्हा तुम्हाला मात्र इथे पाहायला मिळेल. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. शेडू हवेमध्ये आहे. ऐसा कव्हरला बॉल इथे देखील मात्र सेल होत आहे. विकेट क्रमांक या ठिकाणी 4. आपण जर पाहिलं तर मॅच मध्ये जिथे सिंगल डबलची गरज आहे पण की अक्षरशः सिंगलची फक्त गरज असेल. येणाऱ्या ओव्हर्स मध्ये आपण पाहू शकाल की 3 ओव्हर्स तुमच्याकडे बाकी आहेत. येणार प्रत्येक ओव्हर मध्ये सिंगल डबल रोटेट करत राहा. साईक रोटेट असेल मग त्यानंतर एखादा मोठासा घेऊ शकेल. ही रणनीती मात्र इथे मात्र कुठेतरी चुकीची घडताना पाहायला मिळते येणार बरोबर काढणं. कारण धावसंख्येची टोटल जर पाहिली तर अजूनही 16 बॉल आणि 20 बनवायचे आहेत
आणि त्यातील महत्त्वाच्या बॅटर आपण जर पाहिलं तर टॉप ऑर्डरमध्ये बिंदास लसने बाद झाला, मग त्यानंतर प्रतीक देखील पाहायला मिळाला, रवी बाद झाला, मग त्यानंतर आपण पाहिलं तर अनिकेतला देखील परतावं लागलं. आता विवेक आणि त्याच्या साथीला पण पाहू शकाल विवेक डोंगरे आणि विवेक शेलके, म्हणजे नाव आहे काय रास आहे की मात्र नक्कीच दोन्ही विवेक या मॅच मध्ये आपल्या गावाकडे नक्कीच विजय संपादित करतील का, निश्चित पाहायला मिळेल. 16 बॉल आणि 20 धावेची गरज. इस बॉल अगेन तयार, राईट मोर द विकेट आपण पाहतोय. पुढून खेळला गेलाय, हा देखील फटका इथे फसलाय. सेकंड बॉल पाहू शकाल, मात्र इथे सेल ड्रॉप होतोय. डबल बाईट मध्ये आपण पाहतोय, घेऊ की नको घेऊ, कारण जेव्हा आपण डबल बाईट मध्ये असतो तेव्हा मात्र कुठेतरी निर्णय हा नेहमी चुकत असतो. आणि आपण जर पाहू शकाल या मॅच मध्ये त्याच पद्धतीनं झेल कॅरी होत आहे. याचा कव्हर असेल, वाईटिश लॉकअप असेल, पिट ऑफ असेल, मिड विकेट असेल, फाईड असेल, खूप चांगल्या पद्धतीनं फील्ड इथे मात्र सेट केली आहे टीम मात्र खांडपे बीनं. अजूनही 15 बॉल आणि 18 धावेची गरज आहे, कारण उर्वरित आपण जर पाहिलं तर आता मात्र बॉलिंग मार्क वरती आहे गोलंदाज मिस्टर अमोल. आणि आतापर्यंत यावली परफेक्ट रिझन, टायमिंग प्रॉपर, बनगेटाचा वापर, बॉल निघून सगलाय, घुटना देख, तमाशा देख, षटकार, 6 धावा. यावेळी आपण पाहिले तर सुपर बॅटिंग पाहायला मिळाली विवेकच्या बॅट मधनं, विवेक शिर्केच्या बॅट मधनं आल्याबरोबर देखील आपण पाहतोय 6 धावा, धावसंख्या फलकावरती 16. 24 बॉलचं समीकरण असताना मात्र कुठेतरी या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीनं कमबॅक देखील पाहायला मिळाला. पण म्हणतो ना लोह फुटच बॉल, हा पहिली बुजे मार, कारण इथे सिंगल डबलची गरज होती. इथे मिडॉलचा बॉल पुढे धावेत तिडवलाय आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय. बॅक टू बॅक सेकंड षटकार, सिक्सर, द ब्रँड ऑफ पाहू शकाल येणार बोरपाडा. विवेक नामाचं बादल हे फक्त थांबणं आता शक्य नाहीये, कारण इथे तर ऑन झालाय, कुठल्या प्रकारचं वेट नाहीये, वॉच नाहीये, फक्त बघू शकाल मोबाईलला ऑन इज अ फायर. फायटिंग पाहायला मिळतीये की सुपर बॅटिंग आपण पाहतोय. 13 बॉल आणि विजयाकरता 7 धावेची गरज आहे. बॉल क्रमांक पाहू शकाल, सिंगल स्ट्राईक हवी आहे. हेच मात्र प्लॅनिंग न बॅटिंग करतोय, कारण आतापर्यंत आपले महत्वाचे बॅटर बाद झालेत. आतापर्यंत पूर्णपणे जबाबदारी माझ्यावरती आहे आणि मी ते सहजी धावसंख्या कंप्लीट करू शका विश्वास मध्ये दर्शवला मैदानाच्या आतमध्ये. आता 12 मध्ये फक्त बनवायच्या 6 धावा. बनतील की काय, नक्कीच काय घडेल काय बिघडेल नक्कीच पाहायला मिळेल. एका साईडनं खांडवे तर एका साईडनं येणार बोरपाडा. बॉलिंग मार्कवरती मिस्टर अर्केश. आपण जर पाहिलं तर नक्कीच विवेक आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगलचा प्रयत्न आहे. पण खूप चांगल्या पद्धतीनं फेस करायचा प्रयत्न केला. सॉफ्ट हँडचा वापर तिथे, पुश ऑफ द टायमिंग हलक्या हाताने खेळला गेलाय. सिंगल नाही दुसऱ्याचा प्रयत्न. बॉलचं कलेक्शन कव्हर बॅकअप होईपर्यंत ते पण पाहिलं तर 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्या. थोडी विवेकमध्ये एक चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. थोडीशी मॅच प्रेशरमध्ये असताना थोडी विवेकच्या बॅटमधनं पाहू शकेल. आतापर्यंत एक चांगल्या पद्धतीचं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 25 या धावसंख्येवरती आहे. 11 बॉल आणि फक्त 4 धावेची गरज आहे. सेकंड बॉल 3 ते 3 पाहू शकाल. इथे मात्र स्क्वेअर मारा पाहायला मिळतंय. ब्रेक पाहू शकाल. स्विच इट खेळायचं होतं, रिव्हर्स बॅटन केलाय आणि इथे अलंद कार्पेट. इथे मात्र बॉल निघून चाललाय विजयाच्या सुखाला. इथे मात्र टीम जिंकती आहे. येणार बोरपाडा. बेस्ट ऑफ लक. या मॅचचा हिरो विवेक शेळके आपण पाहतोय. पण या ठिकाणी आपल्याला देखील बांधा मॅच दिली जाईल. एक जबरदस्त इनिंग जिथे मात्र 3 विकेट लॉस ऑफ पूर्णपणे बॅकफुटला जात असताना चढाईमध्ये खलाखणी दिली गेली आणि खऱ्या